नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न हिस्ट्रीमधला एक डिफिकल्ट टॉपिक आज आपण लेक्चरमधून अभ्यासणार आहोत. थोडासा बोर आणि किचकट वाटणारा असा हा घटक, तो म्हणजे की भारतामध्ये घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी जे कायदे केले त्याच्याबद्दल आज आपण अभ्यास करू. म्हणजे अगदी सुरुवातीचा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट तर तिथपासून ते 1935चा भारत सरकारचा कायदा तर इथपर्यंतचे सगळे कायदे, या कायद्यामधल्या तरतुदी आणि मुख्य म्हणजे हे कायदे ब्रिटिशांना संमत करण्याची गरज का वाटली, तर ह्याच्याबद्दल सगळा अभ्यास आपण लेक्चरमधून करणार आहे. तुम्हा सर्वांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल अगदी मनापासून स्वागत करते. आपला आजचं लेक्चर हे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आहे. प्रत्येक प्रश्न हा स्वतः तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि मग त्यानंतर लेक्चरमधून प्रश्नाचं बरोबर उत्तर आणि एक्सप्लेनेशन तर या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल आणि विजन गव्हर्नमेंट जॉब तर हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरून सुद्धा तुम्हाला या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल डाउनलोड करता येईल. ओके. आणि विजन स्टडीचं ॲप हे आता तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. या ॲपच्या माध्यमातून भरपूर स्टडी मटेरियल, PDF नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला मिळतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडीच्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशांसाठी एक आनंदाची बातमी, ती म्हणजे की कोर्स फीमध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. त्याच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे, आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲपला एक छानसा 5 स्टार रिव्ह्यू द्यायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड केल्यानंतर तुम्हाला जे डिस्काउंट कुपन मिळेल तर त्याचा यूज करून तुम्ही कोर्स फीमध्ये 50% डिस्काउंट मिळवू शकता. ठीक आहे. आणि त्याचसोबतच सर्वांसाठी फ्रीली डेली करंट इव्हेंटच्या ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत तर त्या अवेलेबल आहेत आणि प्रत्येक बुधवारी आणि प्रत्येक शनिवारी सब्जेक्ट वाईज ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत तर त्यासुद्धा सर्वांसाठी फ्री आहेत. तर तुम्ही नक्कीच या टेस्टचा भरपूर फायदा करून घ्या आणि टेस्ट ह्या तुम्ही नंतरही देऊ शकता. पण आम्ही जे शेड्यूल बनवलेलं आहे तर ते जर तुम्ही फॉलो केलं तर एक प्रॉपर डिरेक्शनमध्ये तुमचा अभ्यास होईल. ठीक आहे. तर याच काही महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला सांगायच्या होत्या. आता आपण लगेच आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपल्या आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेत आणि त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचं आहे. ओके. अविधान आहे, ब्रिटिश साम्राज्यशाहीने 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. भारताचा जो कारभार आहे तो ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिशांनी किंवा ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्यानुसार हातात घेतलेला होता तर 1858चा कायदा. ठीक आहे. जो 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट होता तर त्याच्यानुसार कंपनीचा जो कारभार आहे तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो करण्यात आलेला होता. ओके. तर त्यामुळे आपलं अविधान चुकीचं आहे. जर आपण ब विधान वाचलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की 1858च्या अधिनियमानुसार भारताचे प्रशासन इंग्लंडच्या राणीच्या नावाने चालवलं जाईल असं घोषित करण्यात आलं. तर येस, हे ब विधान अगदी बरोबर आहे. आणि त्यानंतरचं क विधान की 1858च्या अधिनियमानुसार भारत सचिव भारतासंबंधी सर्व विषयांवरती ब्रिटिश राजपदाचा घटनात्मक सल्लागार बनला. तर हे क विधान सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती तर त्याच्यामुळे ब आणि क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ओके. आता या प्रश्नामध्ये 1858चा जो कायदा आहे तर त्याच्याशी संबंधित 2 विधानं आपल्याला दिलेली होती. तर ह्याच कायद्याबद्दल जे अजून इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते आपण पुढे समजून घेऊ. सुरुवातीला ह्या कायद्याची जी पार्श्वभूमी होती तर ती आपल्याला माहिती पाहिजे, तर मग ह्या कायद्यामधल्या तरतुदी काय आहेत तर त्या गोष्टी आपल्याला इझिली समजतील. ओके. तर जर आपण थोडीशी पार्श्वभूमी बघितली तर ब्रिटनमध्ये त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती किंवा लोकांचं असं म्हणणं होतं की एका व्यापारी कंपनीला राजकीय सत्तेच्या स्वरूपामध्ये ठेवलं जाऊ नये. ओके. आणि आपण एकूणच जर ब्रिटनची राज्यपद्धती बघितली तर प्रशासकीय कार्यासाठी जे मंत्री आहेत तर त्यांना जबाबदार धरलं जात होतं. पण तेच जर आपण भारतासंबंधी विचार केला तर भारताचा जो कारभार आहे तर तो एका संस्थेकडून पाहिला जात होता, ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी.
आणि मुख्य म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटनच्या संसदेला जबाबदार नव्हती. ओके, तर त्यामुळेच ब्रिटनमध्ये लोकांचं असं म्हणणं होतं की ह्या संस्थेकडे हा जो राजकीय सगळा कारभार दिलेला आहे तर तो कारभार या संस्थेकडून काढून घेतला जावा, कारण ही जी संस्था आहे तर ती ब्रिटनच्या संसदेला जबाबदार नाहीये आणि भारतीय कंपनीचे शेअर्स ज्या निवडक लोकांकडे आहेत तर या लोकांकडून ह्या संस्थेचा जो सगळा कारभार आहे तर तो चालवला जातोय. तर त्याच्यामुळे कुठेतरी ब्रिटनची जी राज्य पद्धती आहे तर त्याला विरुद्ध अशी ही सगळी व्यवस्था आहे. तर त्यामुळे कंपनीचे जे अधिकार आहेत तर ते कमी केले जावेत. तर अशा पद्धतीची मागणी ब्रिटनमध्ये होत होती आणि याच पार्श्वभूमीवरती भारतामध्ये 1857चा उठाव झाला. तर त्यामुळे ही जी मागणी आहे तर ती अजूनच जोर धरू लागली. ठीक आहे, आणि मग त्यानंतर हा उठाव झाल्यानंतर 1858मध्ये हा जो कायदा आहे तर तो संमत करण्यात आला. ओके, तर आय होप हा कायदा संमत करण्यामागची जी पार्श्वभूमी आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. आणि या कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत तर त्याच्यापैकी तर 2 गोष्टी आपण प्रश्नामध्येच बघितल्या की जो भारत सचिव आहे तर त्याने भारताचं शासन हे राणीतर्फे चालवायचं होतं आणि त्याच्या मदतीसाठी 15 सदस्यीय जे मंडळ आहे तर ते तयार करण्यात आलं. त्याच्यामध्ये ह्या 15 सदस्यांपैकी 8 सदस्यांची जी नियुक्ती आहे तर ती राजपदाने, तर उरलेले जे 7 सदस्य आहेत तर त्या सदस्यांची नियुक्ती ही संचालक मंडळाने करायची होती. ओके, तर हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा की एक 15 सदस्यांचं मंडळ स्थापन करण्यात आलं. त्याच्यापैकी 8 सदस्य हे राजपदाकडून नियुक्त होणार होते आणि उरलेले जे 7 सदस्य आहेत तर त्यांची नियुक्ती ही संचालक मंडळाने करायची होती. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने या कायद्याशी रिलेटेड एक खूप महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे की गव्हर्नर जनरल तर ह्याच पदाला आता इथून पुढे व्हॉइसरॉय असं म्हटलं जाणार होतं. ओके, तर हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचेत. आता आपण पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये 1773च्या नियामक कायद्याबद्दल खालीलपैकी बिनचूक विधान किंवा विधाने विचारात घ्या असं म्हटलंय. खाली आपल्याला 3 विधानं दिलेत. आपण बघूया की या कायद्यासंबंधी कोणती विधानं योग्य आहेत. ठीक आहे, अविधानामध्ये म्हटलेलं आहे कंपनीच्या संचालकांची संख्या ही 24 व मुदत 4 वर्ष करण्यात आली. दुसरं विधान आहे बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आणि 4 काउन्सिलर्स असं कार्यकारी मंडळ तयार करण्यात आलं. आणि तिसरं विधान आहे कंपनीच्या सेवेतील व्यक्ती कोणाकडूनही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूपाने कोणताही उपहार स्वीकारणार नाही. ओके, आता या 3 विधानांपैकी कोणती विधानं बरोबर आहेत तर हे आपल्याला सांगायचं आहे. पण सुरुवातीला हा जो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे तर तो संमत करण्याची गरज का पडली तर हे आपण सुरुवातीला बघू आणि मग त्यानंतर या कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत तर त्याच्यासंबंधी ही जी 3 विधानं आपल्याला दिलेली आहेत तर त्याच्याबद्दल आपण विचार करू. ओके, जसं की आपल्याला माहितीच आहे की कंपनी भारताचा जो सगळा कारभार आहे तर तो बघत होती. तर त्यामुळेच दरवर्षी कंपनीला 4 लक्ष पाऊंड तर हे इंग्लंडच्या सरकारला द्यावे लागत होते. पण त्या काळामध्ये कंपनीचा जो सगळा कारभार आहे तो इतका जास्त भ्रष्ट पद्धतीने सुरू होता की त्यामुळे हे जे 4 लक्ष पाऊंड सरकारला द्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये कंपनीने सरकारकडून सूट मागितली. ठीक आहे, पण आता आपला जो कारभार आहे तर तो किती भ्रष्ट पद्धतीने सुरू आहे तर हे जगासमोर येऊ नये तर याच्यासाठी म्हणून अगदी आपण कर्जामध्ये असताना किंवा आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम असताना सुद्धा कंपनीने 1772मध्ये आपले जे भागधारक आहेत तर त्यांना 12.5% जो लाभांश आहे तर तो कायम ठेवला आणि त्यावेळी कंपनीवरती 60 लक्ष पाऊंडांचं कर्ज होतं. ओके, त्यानंतर मग पुढे कंपनीच्या संचालकांनी बँक ऑफ इंग्लंडकडे 10 लक्ष पाऊंडचं कर्ज मागितलं. ओके, मग आता कंपनीने ऑलरेडी जी रक्कम द्यायची आहे ती तर सरकारला दिलेलीच नाहीये, पण भागधारकांना मात्र 12.5% जो लाभांश आहे तर तो कंपनी देते आणि पुन्हा कंपनी बँक ऑफ इंग्लंडकडे कर्ज मागते. तर ही जी सगळी परिस्थिती आहे तर ती थोडीशी संशयास्पद होती. तर त्याच्यामुळेच संसदेने काय केलं तर कंपनीचा जो कारभार आहे तर त्याच्यावरती नियंत्रण राहावं तर यासाठी म्हणून हा जो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे तर तो पास केला आणि त्याच पद्धतीने 4% व्याजावरती आणि काही अटींवरती 14 लक्ष पाऊंडचं जे कर्ज आहे तर ते कंपनीला दिलं. ओके, तर कंपनीचा हा जो भ्रष्ट कारभार होता तर त्याच्यामुळेच कंपनीवरती नियंत्रण आणण्यासाठी म्हणून हा जो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे तर तो करण्यात आलेला होता. ओके, आता या कायद्यामधल्या ज्या तरतुदी होत्या तर त्याच्यामधली पहिली महत्त्वाची तरतूद ती म्हणजे
की इंग्लंडमध्ये निवडणुकीच्या किमान 1 वर्ष आधी ज्यांच्याकडे 1000 पाऊंडचे शेअर्स होते तर त्यांनाच कोर्ट ऑफ प्रोप्रायटरच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आला. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने कंपनीच्या संचालकांची जी मुदत आहे तर ती 4 वर्ष करण्यात आली आणि संचालकांची संख्या ही 24 ठेवण्यात आली. ओके. म्हणजे प्रश्नामध्ये दिलेलं आपलं जे अविधान आहे तर ते अगदी बरोबर आहे की कंपनीच्या संचालकांची संख्या 24 तर त्यांची मुदत ही 4 वर्ष करण्यात आली. ओके. तर हे अविधान बरोबर आहे. तर हे आपल्याला समजलं. आता आपण या कायद्यामधल्या पुढच्या तरतुदी बघू आणि आपले पुढचे जे स्टेटमेंट आहेत तर ते सुद्धा आपण सायमल्टेनियसली कम्पेअर करू. कायद्यामधली पुढची तरतूद ती म्हणजे बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आणि 4 काउन्सिलर्स तर असं एक कार्यकारी मंडळ तयार करण्यात यावं आणि मंडळाने आपला जो निर्णय आहे तर तो बहुमताने घ्यायचा होता आणि या मंडळाचा जो अध्यक्ष आहे तर तो कोण असेल तर अर्थातच गव्हर्नर जनरल. ठीक आहे. तर आता हे जे ब विधान आपल्याला दिलेलं आहे तर ते सुद्धा बरोबर आहे की बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आणि 4 काउन्सिलर्स तर असं एक कार्यकारी मंडळ तयार करण्यात यावं. ठीक आहे. आता हे जे पहिलं कार्यकारी मंडळ बनलेलं होतं तर त्याच्यामधले हे जे 4 काउन्सिलर्स आहेत तर ते कोण होते तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांची नावं आपल्याला तोंडपाठच असली पाहिजेत. त्यापैकी पहिलं महत्त्वाचं नाव ते म्हणजे फिलिप फ्रान्सिस, त्यानंतर क्लेवरिंग, तिसरं नाव ते म्हणजे मॉन्सन आणि त्यानंतर बारवेल. ओके. तर हे वॉरेन हेस्टिंग्सची ही जी काउन्सिल होती तर ह्या काउन्सिलमधले 4 पहिले सदस्य होते. ठीक आहे. तर हे ब विधान सुद्धा आपल्याला बरोबर दिलंय आणि प्रश्नामध्ये जे क विधान आपल्याला दिलेलं आहे तर हे क विधान बघण्यापूर्वी या कायद्यामधली अजून एक महत्त्वाची तरतूद आपण समजून घेऊ. ती म्हणजे या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली होती की ब्रिटिश राजपदाच्या आदेशाने एक सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली जावी आणि या न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 3 न्यायाधीश असतील. ठीक आहे. आणि मग त्यानंतर पुढे 1774 मध्ये या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सुद्धा झाली आणि याचा जो मुख्य न्यायाधीश होता तर त्याचं नाव होतं एलिजा इम्पे आणि इतर जे 3 न्यायाधीश होते तर त्यापैकी पहिले न्यायाधीश ते म्हणजे चेंबर्स, त्यानंतर लिमेस्टर आणि हाईड. ओके. तर हे जे उरलेले 3 न्यायाधीश आहेत तर त्यांची नावं लक्षात ठेवा आणि मुख्य न्यायाधीशांचं नाव होतं एलिजा इम्पे. ओके. तर ही जी तरतूद आहे तर ती सुद्धा खूप महत्त्वाची. आणि त्यानंतर या कायद्यामधली चौथी महत्त्वाची तरतूद ती म्हणजे की कंपनीच्या सेवेमधले जे लोक आहेत मग ते लष्करी सेवेमधले असतील किंवा नागरी सेवेमधले असतील तर ह्या व्यक्तींनी कुणाकडूनही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने कोणताही उपहार स्वीकारायचा नाहीये. तर हे जे एक आधारभूत सिद्धांत होता तर तो सुद्धा या ॲक्टमध्ये होता. ठीक आहे. तर प्रश्नामध्ये आपल्याला जे क विधान दिलंय तर हे क विधान सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला या रेग्युलेटिंग ॲक्टबद्दल जी बिनचूक विधानं आहेत तर तीच सांगायची होती. तर त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ओके. तर या प्रश्नाच्या माध्यमातून 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. हा ॲक्ट संमत करण्याची कारणं काय होती तर ती सुद्धा लक्षात ठेवा आणि या कायद्यामधल्या ह्या ज्या 4 तरतुदी आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला 1919च्या कायद्यात खालीलपैकी कोणते कलम समाविष्ट करण्यात आलं असं विचारलं. खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. अ ऑप्शन आहे या कायद्याने हाय कमिशनर फॉर इंडिया तर या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. ब स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. क भारत मंत्र्याचा पगार हिंदुस्थानच्या तिजोरीतून देण्याची तरतूद केली आणि ड भारतातील कंपनीचा व्यापारातील एकाधिकार समाप्त केला. ठीक आहे. आता या 4 ऑप्शनपैकी 1919चा जो मॉन्टेक्यू चेम्सफोर्ड कायदा होता तर त्याच्यानुसार काय झालं किंवा त्याच्यामध्ये कोणतं कलम होतं तर हे आपल्याला शोधायचं आहे. मी आधी डिरेक्टली तुम्हाला आन्सर सांगते आणि मग या 4 ऑप्शनबद्दल आपण चर्चा करू. या प्रश्नाचं जे आपलं बरोबर उत्तर आहे तर ते आहे फक्त अ की 1919चा जो कायदा होता तर त्याच्यानुसार भारतामध्ये हाय कमिशनर फॉर इंडिया तर या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. ओके. आता हे जे या कायद्यानुसार निर्माण झालेलं नवीन पद होतं तर या पदावरती जी व्यक्ती बसणार होती तर तिचं काम काय होतं तर भारत सचिवाची जी काही कामं आहेत तर ही कामं ही या इंडिया हाय कमिशनरला करायची होती की ज्यालाच भारतीय उच्चायुक्त असं म्हटलं जातं. ठीक आहे.
आणि ह्या पदाची जी नियुक्ती आहे आणि त्याचं जे वेतन आहे तर ते भारताकडून दिलं जाणार होतं. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, याला तुम्ही अगदी स्टार मार्क करून नोट डाऊन करा की जो हाय कमिशनर ऑफ इंडिया होता तर त्याची जी नियुक्ती आहे आणि त्याचं जे वेतन आहे तर ते भारताकडून दिलं जाणार होतं. ठीक आहे. आणि हे जे नव्याने निर्माण झालेलं पद आहे तर ते 1919च्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आलं. ठीक आहे. तर आता फक्त तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे, हे तर आपल्याला समजलं. आता प्रश्नामध्ये जे इतर 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण इन्फॉर्मेशन बघू. स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला तर ही जी गोष्ट आहे तर ती अर्थातच 1919च्या कायद्यामध्ये नव्हती. 1919च्या कायद्यामध्ये एक लिमिटेड स्वरूपामध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता, पण स्त्रियांना तो अधिकार देण्यात आलेला नव्हता. ठीक आहे. तर त्यामुळे दुसरं विधान आपलं चुकीचं आहे. त्यानंतर क विधानामध्ये आपल्याला म्हटलेलं होतं की भारत मंत्र्यांचा जो पगार आहे तर तो हिंदुस्थानच्या तिजोरीतून देण्याची जी तरतूद आहे तर ती करण्यात आली. तर हे विधान इनफॅक्ट पूर्णपणे चुकीचं आहे, म्हणजे पूर्णपणे विरुद्ध आहे. 1793 पासून भारत सचिवाला भारतीय कोशामधून वेतन मिळत होतं, पण आता 1919चा हा जो कायदा आहे तर त्याच्यानुसार असं ठरवण्यात आलं की आता त्यांचं जे वेतन आहे तर ते इंग्लंडच्या तिजोरीमधून दिलं जाईल. ओके, म्हणजे बरोबर उलटी इन्फॉर्मेशन इथे आपल्याला या क विधानामध्ये दिले की आधी ते वेतन भारताच्या तिजोरीतून दिलं जात होतं, पण आता ते इंग्लंडच्या तिजोरीतून दिलं जावं. तर हा जो चेंज आहे तर तो 1919च्या कायद्यामध्ये करण्यात आला. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे क विधान आपलं चुकीचं आहे. आणि भारतातील कंपनीचा व्यापाराचा जो एकाधिकार आहे तर तो 1813चा जो ऍक्ट होता तर त्याच्यानुसारच समाप्त झालेला होता. 1919च्या कायद्यामध्ये त्याच्या संबंधी काही तरतुदी नव्हत्या. ठीक आहे. तर त्यामुळे ड जो ऑप्शन आहे तो सुद्धा आपल्याला चुकीचा दिलाय. ठीक आहे. तर आय होप 1919च्या कायद्यानुसार कोणतं कलम समाविष्ट करण्यात आलं तर हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. पुढचा प्रश्न सुद्धा 1919चा जो कायदा आहे तर त्याच्याशी संबंधित आहे. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की 1919च्या चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायही नव्हे अशी टीका कोणी केली. ओके, तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. की लोकमान्य टिळक असं म्हटलेले होते की हा जो 1919चा कायदा आहे तर ते स्वराज्य पण नाहीये आणि त्याचा पायही नव्हे. ठीक आहे. आता असं म्हणण्यामागे काय कारण होतं किंवा या कायद्यामधल्या त्रुटी काय होत्या तर ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या कायद्यामधले जर आपण दोष आयडेंटिफाय केले तर त्यापैकी पहिला महत्त्वाचा दोष होता तो म्हणजे की गव्हर्नर जनरलकडे पूर्वीसारखेच जे अमर्याद अधिकार होते तर ते या कायद्याने कायम ठेवलेले होते. कायदेमंडळावरती त्यांची जी पूर्ण सत्ता आहे तर ती होती आणि कोणतंही बिल फेटाळण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा गव्हर्नर जनरलला होता. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणताही बदल 1919च्या कायद्याने केलेला नव्हता. ठीक आहे. त्याच पद्धतीने केंद्रामध्ये जबाबदार शासन पद्धती निर्माण करण्यात आलेली नव्हती की जी खरं तर भारतीयांची अपेक्षा होती, पण ती पूर्ण या कायद्यानुसार झाली नाही. ठीक आहे. आणि जसं आपण बघितलं की सर्वसामान्य लोकांना मतदानाचा जो अधिकार आहे तो मिळालेला नव्हता आणि स्त्रियांना सुद्धा हा अधिकार देण्यात आलेला नव्हता. आणि त्याचसोबतच या कायद्यानुसार मुस्लिमांसोबत शीख, युरोपियन आणि अँग्लो इंडियन तर यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले. आणि जर आपण आपल्या संपूर्ण देशाची जर एकात्मता विचारात घेतली किंवा राष्ट्रीयत्व विचारात घेतलं तर त्या दृष्टीने हा जो कायदा आहे आणि या कायद्यामधली ही जी तरतूद आहे तर ती एक फुटीरता निर्माण करणारी आहे. तर हा सुद्धा या कायद्यामधला एक महत्त्वाचा दोष होता. ठीक आहे. तर ह्याच सगळ्या दोषांमुळे टिळक या कायद्याबद्दल असं म्हटलेले होते की हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्य कोणती तर हे विचारलंय. ठीक आहे. खाली आपल्याला 4 वैशिष्ट्य दिलेत आणि त्यापैकी 1935च्या कायद्याची वैशिष्ट्य कोणती तर हे आपल्याला सांगायचंय. अ ऑप्शन आपल्याला दिलेला आहे प्रांतीय स्वायत्तता, त्यानंतर ब संघराज्याचं न्यायालय, क केंद्रात द्विदल राज्य पद्धती आणि ड 2 सभागृह असलेलं संघीय कायदेमंडळ. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये ही जी 4 वैशिष्ट्य आपल्याला दिलेली आहेत तर 1935च्या कायद्याची ही 4ही वैशिष्ट्य अगदी बरोबर आहेत. तर त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे.
आता जर आपण या कायद्याकडे बघितलं तर वरवर पाहता प्रांतांना स्वायत्ता देण्यात आलेली होती, पण प्रत्यक्षात मात्र सर्व जी कार्यकारी सत्ता आहे तर ती गव्हर्नरकडे होती आणि केंद्रातील गव्हर्नर जनरल प्रमाणेच प्रांतामध्ये गव्हर्नरचं स्थान निर्माण करण्यात आलं. ओके, प्रांताचा जो कारभार आहे तर तो गव्हर्नरला मंत्रिमंडळाच्या मदतीने पाहायचा होता, पण हे जे मंत्री आहेत तर ते निर्वाचित सदस्यांमधून नियुक्त केले जात होते आणि मंत्रिमंडळाचं अस्तित्व हे पूर्णपणे गव्हर्नरच्या इच्छेवरती अवलंबून होतं. तर त्याच्यामुळेच मंत्र्यांना गव्हर्नर बरोबरच कायदेमंडळाला जबाबदार राहावं लागत होतं. तसंच या कायद्यानुसार एक संघ न्यायालय की ज्यालाच आपण फेडरल कोर्ट म्हणतो तर त्याची स्थापना करण्यात आली आणि हे जे फेडरल कोर्ट आहे तर त्याला एक महत्त्वाचा अधिकार देण्यात आलेला होता, तो म्हणजे की संविधानाची व्याख्या करण्याचा जो अधिकार आहे तर तो या न्यायालयाला देण्यात आला. ठीक आहे, तर हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की जो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि जे संघ कायदे मंडळ आहे तर ते द्विसदनी होतं. आता ही जी 2 सदनं आहेत तर त्याची नावं सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. पहिलं म्हणजे राज्य परिषद की ज्यालाच काउन्सिल ऑफ स्टेट म्हटलं जात होतं आणि त्यानंतर संघसभा ते म्हणजे फेडरल असेंब्ली. ठीक आहे, राज्य परिषद तर हे एक कायम स्वरूपाचं सभागृह होतं आणि त्याच्यामधले जे 1/3 सदस्य आहेत तर ते दर 3 वर्षांनी निवडून दिले जात होते आणि जी एकूण सदस्य संख्या आहे तर ती 260 होती. आणि तेच जर आपण फेडरल असेंब्ली म्हणजे संघसभेचा विचार केला तर त्याच्यामध्ये एकूण 375 सदस्य होते आणि त्यापैकी प्रांताचे 250 प्रतिनिधी तर संस्थानांचे 125 प्रतिनिधी होते. ठीक आहे, आणि जे सगळे विषय आहेत तर या सगळ्या विषयांचं 3 पार्ट्समध्ये डिव्हिजन करण्यात आलं, जसं की प्रांतसूची, केंद्रसूची आणि समवर्ती सूची. ठीक आहे, अर्थातच केंद्र सूचीमधले जे विषय आहेत तर त्याच्यावरती कायदे करण्याचा जो अधिकार आहे तर तो केंद्राचा होता. त्यानंतर प्रांतसूचीतील विषयावरती प्रांत आणि उरलेले जे विषय आहेत तर या विषयांवरती अधिकार किंवा त्याच्यावरती जे कायदे कानून आहेत तर ते बनवण्याचा अधिकार हा गव्हर्नर जनरलकडे होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जो 1935चा भारत सरकारचा कायदा आहे तर त्यानुसार प्रांतीय स्वायत्तता, संघराज्याचं न्यायालय आणि केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती आणि 2 सभागृह असलेलं संघीय कायदे मंडळ तर याची जी तरतूद आहे तर ती या कायद्यामध्ये करण्यात आली. ठीक आहे, तर प्रश्नामध्ये दिलेली ही जी 4 वैशिष्ट्य आहेत तर ही 4ही वैशिष्ट्य या कायद्यासंबंधी बरोबर असल्यामुळे वरीलपैकी सर्व तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये अविधानामध्ये आपल्याला म्हटलंय की 1861च्या भारतीय काउन्सिल कायद्याने भारतात मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला. ब विधान आहे 1813च्या चार्टर कायद्याद्वारे कंपनीचा भारतीय व्यापारावरील एकाधिकार समाप्त करण्यात आला आणि क विधान आहे इंग्लंडच्या राजाच्या वतीने विश्वस्त म्हणून भारतावर नियंत्रण ठेवण्याचा आणि प्रशासन चालवण्याचा परवाना कंपनीला 1858च्या कायद्याने दिला. ठीक आहे, आता वरीलपैकी असत्य विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचं आहे. एक एक करून आपण परत सगळी विधानं वाचू आणि बघूया की ही विधानं बरोबर आहेत का चुकीची. ओके, आता जर आपण पहिलं विधान परत एकदा काळजीपूर्वक वाचलं तर त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली की 1861चा जो भारतीय काउन्सिल कायदा आहे तर यानुसार भारतामध्ये मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला गेला, तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. हा जो कायदा आहे तर तो लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये संमत झालेला होता आणि व्हॉइसरॉयची जी काउन्सिल आहे तर या काउन्सिलचं जे काम आहे तर ते एक सिस्टमॅटिक वेमध्ये व्हावं, तर ह्याच्यासाठी म्हणून कॅनिंगने वेगवेगळे जे विभाग आहेत तर त्याचं जे कामकाज आहे तर ते वेगवेगळ्या सदस्यांकडे सोपवलं. तर अशाच पद्धतीने भारतामध्ये मंत्रिमंडळ पद्धतीचा जो पाया आहे तर तो घातला गेला आणि ही जी नवीन पद्धत भारतामध्ये सुरू झालेली होती तर या व्यवस्थेमुळे आपल्या विभागाकरता जो संबंधित सदस्य आहे तर त्याला जबाबदार धरलं जात होतं. ठीक आहे, तर भारतामध्ये मंत्रिमंडळ पद्धतीचा जो पाया आहे तर तो 1861च्या भारतीय काउन्सिल कायद्यानुसार घालण्यात आला. ठीक आहे, तर हे अविधान आपलं बरोबर आहे. त्यानंतर 1813चा जो चार्टर ऍक्ट आहे तर त्याच्यानुसार कंपनीचा जो भारतामधला व्यापार आहे त्याचा जो एकाधिकार आहे तर तो समाप्त करण्यात आला, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये ब्रिटिशांचं जे साम्राज्य होतं तर ते आता खूप मोठ्या प्रदेशावरती पसरलेलं होतं, तर त्याच्यामुळे कंपनीनेच राजकीय आणि त्याच पद्धतीने व्यापारी जो कारभार आहे तर तो बघणं तर हे आता डिफिकल्ट बनत चाललेलं होतं
आणि त्याच पद्धतीने ह्याच काळामध्ये जर आपण ब्रिटनमधली परिस्थिती बघितली तर युरोपमध्ये जो नेपोलियन आहे तर त्याने चालवलेलं जे महाद्वीपीय धोरण आहे किंवा जी पद्धत आहे तर त्याच्यामुळे इंग्रजांचा युरोपमधला जो व्यापार आहे तर तो ठप्प झालेला होता. तर त्याच्यामुळेच मग आता युरोपीय व्यापाऱ्यांना भारतामध्ये सुद्धा व्यापाराची संधी मिळावी तर ही जी गोष्ट आहे तर त्याची डिमांड केली जात होती आणि त्यामुळेच कंपनीचा जो व्यापारावरचा एकाधिकार आहे तर तो संपुष्टात आणला जावा तर ही सुद्धा जी मागणी आहे तर ती त्या काळामध्ये होत होती. आणि मग त्यामुळेच हा जो 1813चा चार्टर ॲक्ट आहे तर त्याच्यानुसार भारतीय व्यापारावरील कंपनीचे जे एकाधिकार आहेत तर ते समाप्त करण्यात आले. फक्त ह्याच्याशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, तो म्हणजे की जो चहाचा व्यापार आहे तर हा व्यापार आणि चीनसोबत कंपनीचा जो व्यापार आहे तर त्याचा जो एकाधिकार आहे तर तो कंपनीकडे तसाच राहिला. इतर जे अधिकार आहेत तर ते संपुष्टात आणले गेले. ठीक आहे, तर हे जे ब विधान आहे तर ते सुद्धा बरोबर आहे. पण जे आपल्याला प्रश्नामध्ये क विधान दिलेलं आहे की इंग्लंडच्या राजाच्या वतीने विश्वस्त म्हणून भारतावरती प्रशासन चालवण्याचा जो अधिकार आहे तर तो कंपनीला मिळाला, तर हे जे स्टेटमेंट आहे तर ते चुकीचं आहे. ही जी तरतूद आहे तर ती 1833चा जो ॲक्ट आहे तर त्याच्यामध्ये करण्यात आलेली. आणि त्याच पद्धतीने 1833चा जो चार्टर ॲक्ट आहे तर त्याच्याशी रिलेटेड एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट, तो म्हणजे की या कायद्यानुसार भारतातील जे प्रशासन आहे तर त्याचं केंद्रीकरण करण्यात आलं आणि सुरुवातीला जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तर तो आता संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला होता. ओके, तर हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. मी याआधी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की बंगालचा गव्हर्नर, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल आणि मग व्हॉइसरॉय, तर ही जी सगळी नावं आहेत तर ती एकाच पदाची आहेत. काही ठराविक कालावधीनंतर या पदाला ही वेगळी नावं देण्यात आलेली आहेत. ठीक आहे, तर जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे तर त्याला भारताचा गव्हर्नर जनरल, तर हे जे पद आहे किंवा तसं बोलण्याची जी पद्धत आहे तर ती 1833च्या चार्टर ॲक्टनुसार सुरू झालेली होती. ठीक आहे, तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला जे चुकीचं विधान दिलेलं आहे किंवा जे असत्य विधान आहे तर ते आहे फक्त क. ओके, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी असत्य नसलेली विधानं सांगायची. अविधान आहे 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने प्रांतीय मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्याच्या सत्तेमध्येही वाढ केली, तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. या कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळामध्ये जी अतिरिक्त सदस्य संख्या होती तर ती जास्तीत जास्त 60 करण्यात आली. तर त्यामुळे आता कायदेमंडळामध्ये एकूण 69 जे सदस्य आहेत तर ते होते. त्याच्यापैकी जे 37 सदस्य आहेत तर ते शासकीय सदस्य, तर उरलेले 32 सदस्य तर हे गैर सरकारी होते. ठीक आहे, तर 1909चा हा जो मोर्ले मिंटो ॲक्ट आहे तर त्याच्यामुळे जे मंत्रिमंडळ आहे तर त्याचा विस्तार होऊन त्याच्या सत्तेमध्ये सुद्धा वाढ झाली, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर जर आपण ब विधान वाचलं की या कायद्यानुसार सदस्यांना चर्चा करण्याचा आणि पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आणि सदस्यांनी विचारलेले जे प्रश्न आहेत तर या प्रश्नांचं अधिकाऱ्यांकडे जर उत्तर नसेल किंवा त्यांना त्वरित जर ते उत्तर देता आलं नाही तर नंतर थोडा वेळ मागून हे अधिकारी या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत होते. ठीक आहे, तर हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. आणि या प्रश्नामधलं क विधान जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये म्हटलंय की प्रांतीय कायदेमंडळातील सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपण मगाशच्याच प्रश्नामध्ये बघितलं की मतदानाचा जो अधिकार आहे तर तो लिमिटेड स्वरूपामध्ये 1919चा जो कायदा आहे तर त्याच्यामध्ये देण्यात आलेला होता, तर त्याच्यामुळे क विधान आपलं चुकीचं आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला असत्य नसलेली म्हणजे इन शॉर्ट योग्य विधानं सांगायची होती, तर त्याच्यामुळे अ आणि ब, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न हा इझी आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या लावायचेत. एका कॉलममध्ये आपल्याला वेगवेगळे ॲक्ट दिलेत आणि हे ॲक्ट कोणत्या व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये पास झालेत तर हे आपल्याला सांगायचं. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे 1935चा कायदा. तर या काळामध्ये जो विलिंग्डन आहे तर तो भारतामध्ये व्हॉइसरॉय होता. विलिंग्डनचा जर कार्यकाल आपण विचारात घेतला तर 1931 ते 36, तर या काळामध्ये तो भारतामध्ये व्हॉइसरॉय होता आणि त्याच्याच काळामध्ये हा 1935चा ॲक्ट पास झाला. ठीक आहे, त्यानंतर 1919चा कायदा, तर ही गोष्ट तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 1919चा जो कायदा पास झाला तर त्यावेळेला भारतामध्ये चेम्सफोर्ड हा व्हॉइसरॉय होता. ठीक आहे,
त्यानंतर 1858चा कायदा, तर हा कायदा आपल्या भारताचा पहिला व्हॉइसरॉय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग, तर त्याच्या काळामध्ये संमत झाला. आणि 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे तर तो वॉरेन हेस्टिंग्स. ओके, तर त्याच्यामुळे अ साठी 3, ब साठी 4, क साठी 1 आणि ड साठी 2, तर अशा पद्धतीने योग्य जोड्या असतील. ओके, पुढच्या प्रश्नामध्ये जे अविधान आपल्याला दिलंय तर त्याच्यामध्ये म्हटलंय की 1919च्या कायद्यानुसार व्हॉइसरॉय काउन्सिलमध्ये 8 सदस्यांपैकी 3 भारतीय नियुक्त करण्यात आले. तर हे पहिलं विधान आपलं बरोबर आहे. आणि हे जे 3 भारतीय सदस्य आहेत तर त्यांच्याकडे न्याय, शिक्षण, मजूर, त्याचप्रमाणे आरोग्य आणि उद्योग, तर हे जे विभाग आहेत तर ते सोपवण्यात आलेले होते. ठीक आहे, तर अविधान बरोबर आहे. त्यानंतरचं ब विधान की या कायद्यानुसार म्हणजे 1919च्याच कायद्यानुसार प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धती सुरू करण्यात आली, तर हे ब विधान सुद्धा बरोबर आहे. कारण या कायद्यानुसार जे प्रांतीय विषय आहेत तर त्यांना राखीव आणि सोपीव, तर अशा 2 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलं. जे राखीव विषय आहेत तर त्यांचा कारभार हा गव्हर्नर पाहत होता आणि जे सोपी विषय आहेत तर या विषयांचा कारभार गव्हर्नर त्या मंत्र्यांच्या सहाय्याने करत होता. ठीक आहे, तर राखीव आणि सोपीव तर अशा 2 पार्ट्समध्ये डिव्हिजन झालं. आता जर आपण या 2 भागांमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होत होता तर त्या गोष्टी जर व्यवस्थित विचारात घेतल्या तर राखीव जे विषय आहेत तर त्याच्यामध्ये अर्थ, त्याचप्रमाणे भूमिकर, दुष्काळ सहाय्यता, न्याय, पोलीस, पेन्शन, त्याचप्रमाणे छापखाने, वृत्तपत्र, सिंचन, जलमार्ग, तसंच कारखाने, खाणी, तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होता. आणि जे सोपी विषय आहेत तर त्याच्यामध्ये शिक्षण, ग्रंथालय, त्याचप्रमाणे संग्रहालय, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी, सहकारी मंडळं, आरोग्य आणि स्वच्छता, त्याचप्रमाणे मत्स्यपालन, तर हे जे सगळे विषय आहेत तर त्याचा जो समावेश आहे तर तो सोपी विषयांमध्ये होता. त्याचप्रमाणे अबकारी, उद्योग, वजन माप, तर हे जे विषय आहेत तर ते सुद्धा सोपी विषयांमध्ये होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जो 1919चा कायदा आहे तर त्याच्यामुळे प्रांतामध्ये ही जी दुहेरी शासन पद्धत आहे तर ती सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे, आणि क विधानामध्ये आपल्याला दिलंय की या कायद्यानुसार प्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व अस्तित्वात आलं, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आपण मगाशी सुद्धा बघितलं की लिमिटेड स्वरूपामध्ये लोकांना मतदान करण्याचा जो अधिकार आहे तर तो या कायद्यानुसार देण्यात आलेला होता. वार्षिक 10,000 रुपये उत्पन्न असणारे आणि त्यावरती आयकर देणारे किंवा किमान 750 रुपये वार्षिक भूमिकर देणारे जे लोक होते तर ते मतदानासाठी प्राप्त होते. तर अशा पद्धतीने एक मर्यादित स्वरूपामध्ये मतदानाचा जो अधिकार आहे तर तो देण्यात आलेला होता. ठीक आहे, तर ह्या कायद्याशी रिलेटेड जी 3 विधानं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहेत तर ही 3ही विधानं योग्य आहेत. आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानच सांगायची होती, तर त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर लेक्चरमधला आपला पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये 1935चा भारत सरकार कायदा संमत होण्याची कारणं कोणती, तर असं विचारलंय. अविधानामध्ये दिलेलं आहे स्वराज्य पक्षाचं काम, त्यानंतर सायमन कमिशन, नेहरू अहवाल आणि गोलमेज परिषद. ठीक आहे, तर आता 1935चा कायदा संमत होण्याची जी कारणं होती तर ही 4ही कारणं रिस्पॉन्सिबल होती, म्हणजे वरीलपैकी सर्व, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. जसं आपण बघितलं की 1935चा कायदा संमत होण्यापूर्वी भारतामध्ये 1919चा जो मॉन्टेक्यू चेम्सफोर्ड कायदा आहे तर तो पास करण्यात आलेला होता. आणि भारतीयांच्या ज्या अपेक्षा होत्या तर त्या अर्थातच या कायद्याने पूर्ण झालेल्या नव्हत्या. तर त्याच्यामुळेच नेहमी सरकारसोबत सहकार्य करणारे जे मवाळवादी विचारसरणीचे नेते आहेत तर ते सुद्धा या कायद्यामुळे खूप असमाधानी होते. आणि मग त्यातूनच पुढे पंडित मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास तर यांच्यासारख्या काही प्रमुख नेत्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. आणि त्याच्या मागचा त्यांचा विचार असा होता की कायदेमंडळामध्ये प्रवेश करून सरकारच्या कामकाजामध्ये अडथळा आणण्याचा जो दृष्टिकोन आहे तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी या स्वराज्य पक्षाची स्थापना केली. ठीक आहे, त्याचप्रमाणे सायमन कमिशन, तर हे सुद्धा एक रिस्पॉन्सिबल रिझन होतं. कारण ज्या वेळेला 1919चा कायदा संमत झाला तर त्याच वेळेला 10 वर्षानंतर या कायद्याचं परीक्षण केलं जाईल तर असं सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर मग त्याच्यासाठी सायमन कमिशनची स्थापना सुद्धा झाली. आणि सायमन कमिशनने अगदी स्पष्टपणे असं म्हटलेलं होतं की 1919चा जो कायदा आहे तो पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे.
आणि त्याचसोबतच या कायद्यामध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता, तर त्याच्यामुळे सुद्धा सायमन कमिशनला खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध भारतामध्ये झाला. तर लोकांचा हा जो असंतोष आहे तर तो कमी करण्याची गरज ब्रिटिशांना वाटत होती. अशातच जो नेहरू अहवाल आहे तर तो सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला होता, की ज्याच्यामध्ये अशा सूचना करण्यात आल्या की जातीय निवडणूक पद्धत रद्द केली जावी आणि त्याच्याऐवजी लोकसंख्येचा आधार घेऊन अल्पसंख्याकांना जागा आरक्षित करून दिल्या जाव्या. ठीक आहे. आणि त्यानंतर मग पुढे ब्रिटनमध्ये 3 ज्या गोलमेज परिषदा आहेत तर त्यांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं की एक्झॅक्टली भारतीयांच्या मागण्या काय आहेत आणि ब्रिटिशांनी ज्या गोष्टी दिलेल्या नाही आहेत तर त्या गोष्टी देण्याचं जे काम आहे तर ते ब्रिटिश कशा पद्धतीने करू शकतील. ठीक आहे. तर एकूणच ही जी सगळी कारणं होती तर ह्या सगळ्या कारणांचा जो एक परिणाम झाला किंवा त्यातून जे फायनल आउटपुट निघालं तर ते काय होतं, तर हा 1935चा भारत सरकार कायदा. ठीक आहे. तर हा कायदा संमत होण्यामागे ही जी 4 कारणं आहेत तर ही 4ही कारणं रिस्पॉन्सिबल होती. तर त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. तर आय होप आपण हे जे सगळे प्रश्न सॉल्व्ह केले तर ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. याच प्रश्नासोबत आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. लेक्चरमधून हे जे सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह केले तर ते प्रश्न, त्याची बरोबर उत्तरं आणि त्याचं एक्सप्लेनेशन, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि हे जे कायदे आहेत तर ते कायदे ब्रिटिशांना संमत करण्याची गरज का पडली, तर ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर त्या कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत तर त्या लक्षात ठेवणं तर ह्या गोष्टी तुम्हाला इझी पडतील. कारण जसं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच म्हटलं की भरपूर कायदे आहेत, तर ह्या प्रत्येक कायद्यातल्या ज्या तरतुदी आपण तोंडपाठ करायला लागलो तर आपल्याला ॲट द एंड थोडंसं कन्फ्युजन होईल. तर त्याच्यामुळे गोष्टी तुम्ही समजून घ्या की जेणेकरून हे जे पॉईंट आहेत तर ते लक्षात ठेवणं तुम्हाला इझी पडेल. अर्थात काही फॅक्च्युअल पॉईंट तुम्हाला लर्न करायचेच आहेत, पण बेसिक ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आपलं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. जाता जाता तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की विजन स्टडीचं ॲप हे आता तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडीच्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशांनी गुगल प्ले स्टोअरवरून आपलं ॲप डाउनलोड करा आणि आमच्या टीमचा एक उत्साह वाढवेल. तर अशा पद्धतीचा एक छान 5 स्टार रिव्ह्यू त्या ॲपला द्या आणि त्याचा स्क्रीनशॉट हा आम्हाला visiongovjob@gmail.com वरती पाठवा. आणि त्यानंतर जे डिस्काउंट कुपन तुम्हाला मिळेल तर त्या कुपनचा यूज करून तुम्ही विजन स्टडीवरचे आपले जे सगळे कोर्स आहेत म्हणजे राज्यसेवा ई क्लास असेल, त्याचप्रमाणे संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच आणि आपले जे इतर सब्जेक्ट वाईज कोर्स आहेत, ज्या टेस्ट सिरीज आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही हा 50% डिस्काउंट मिळवू शकता. ठीक आहे. फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा की तुमचा रिव्ह्यू सबमिट करण्याची जी लास्ट डेट आहे तर ती 26 एप्रिल असणार आहे. तर त्यापूर्वी तुमचा रिव्ह्यू तुम्ही सबमिट करायचा आहे. ओके. तर याचसोबतच आपल्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. असेच इम्पॉर्टंट टॉपिक आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर तोपर्यंत छान पद्धतीने अभ्यास करा आणि स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. ठीक आहे. थँक्यू. वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.